विकास कामांना सहकार्य करण्याची राजू शेट्टी यांना पांडुरंगानं या ठिकाणी आता सरकारला खरं तर सुदबुद्धी द्यावी असं आता साकडं घालण्यात येत आहे। विकास कामांना सहकार्य करण्याची राजू शेट्टी यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी, वारकऱ्यांची गैरसोय होईल असे कोणतेही आंदोलन शेट्टी यांनी करू नये असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय, त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपल्या सोबत आता जयकुमार गोरे भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल, 3 महिन्यापासून तुम्ही नियोजन करत होता, आज प्रत्यक्ष बघण्यासाठी आलात, वारकऱ्यांशी चर्चा करताय, काय वारकऱ्यांच्या भावना आहेत? नाही, आज मला मनापासूनचा आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या वारीचं सर्वोत्तम नियोजन झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या आणि ते प्रत्यक्षात येताना दिसते। आपण दर्शन बारीमध्ये एवढी निर्मल स्वच्छ दर्शन रांग, लाखो भाविक येत असताना इथं असलेली स्वच्छता, त्यांची असलेली व्यवस्था, अगदी पाण्यापासून नाश्त्यापासून जेवणापासून त्यांची व्यवस्था, सर्वोत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न यावर्षी मंदिर समिती असेल, प्रशासन असेल, आम्ही शासनाने केलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण दिसतो की सगळा वारकरी समुदाय खुश आहे, सगळे भक्तगण खुश आहेत आणि या व्यवस्थेमध्ये काम करणारे आमचे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि प्रशासनही खुश आहे। विठुरायाचे आशीर्वाद आहेत, भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री महोदयांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आज वारकऱ्यांची सेवा करता येते, याचा मनापासून प्रचंड मोठा असा आनंद आहे। आणि गेल्या 1.5 महिन्यापासून बघताय की सगळं प्रशासन आम्ही सगळे मिळून याचं खूप नियोजनबद्ध पद्धतीनं नियोजन आपण केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आपण दिसतात की यावर्षीची वारी सर्वोत्तम आहे। 3 महिन्यांचं केलेलं कष्टाचं आज समाधान होताना मिळत असल्याचं या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी सांगितलं। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।